बरेच पेशंट विचारतात, डॉक्टर कोणता स्टेंट वापरावा अँजिओप्लास्टीमध्ये. कसं आहे, स्टेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या कंपनीचे असतात. स्टेंटमध्ये सी मार्क सर्टिफिकेशन असतं किंवा US FDA अप्रूव्ड सर्टिफिकेशन असतं. ही सर्टिफिकेशन घेण्यासाठी बऱ्याच कंपन्या R&D करतात किंवा रिसर्च करतात. ह्या स्टेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात, स्टड थिकनेस किंवा त्याची जी जाडी असते ती वेगवेगळी असते, त्याचं मॉडेल वेगळं असतं, ओपन सेल डिझाईन, क्लोज सेल डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेंट्स असतात. त्यामुळे मी तुम्हाला बेसिकली सांगेन की ड्रग कोटेडच स्टेंट लावा. ड्रग कोटेड म्हणजे काय? बेसिक स्टेंट बेअर मेटल किंवा कोबाल्ट क्रोमियमचा असतो, त्याच्यावरती औषधाचं लेपन लावलं जातं. ही औषधं युजुअली झॅट्रोलिमस, सेरुलिमस किंवा एव्हरेलिमस असू शकतात आणि त्याप्रमाणे त्याचं कॉस्टिंग वेगळं असतं. जर तुम्ही अफोर्ड करू शकाल तर नक्कीच तुम्ही US FDA अप्रूव्डच स्टेंट वापरा, कारण ह्याच्यावरती मॅक्सिमम रिसर्च झालेला असतो आणि ते स्टेंट लॉन्जिव्हिटीसाठी म्हणजे टिकण्यासाठी बरेच लांब काळ टिकू शकतात किंवा कॉम्प्लिकेशन हँडल करण्यासाठी हे स्टेंट बेस्ट असतात. परंतु अफोर्डेबिलिटी नसेल तरी कोणताही बेसिक ड्रग कोटेड स्टेंट हा सर्वात अप्रतिम असतो. तर बेसिक ड्रग कोटेड स्टेंट पण वापरला तरी चालेल. तर स्टेंटमध्ये कोणताही स्टेंट वापरा आपल्या अफोर्डेबिलिटी प्रमाणे, पण तो ड्रग कोटेड असला पाहिजे. आणि मी तुम्हाला माहिती पुरवत राहीन माझ्या चॅनलच्या थ्रू, ज्याचं नाव आहे पल्स चेक विथ डॉक्टर मतीन.